नमस्कार मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे सर्वांसाठी. काळजीपूर्वक ऐका. एखाद्या महिलेकडे जास्त वेळ पाहिल्यास IPCच्या अनेक कलमांखाली FIR प्रथम माहिती अहवाल दाखल केला जाऊ शकतो. प्रामुख्याने कलम दिलेले आहे खाली. कलम 354C वायरिझम, कलम 354D पाठलाग, कलम 509 एखाद्या महिलेच्या विनम्रतेचा अपमान करण्यासाठी शब्द, हावभाव किंवा कृती करणे, विशेषतः जर ते तिच्या इच्छेविरुद्ध असेल आणि तिला अस्वस्थता किंवा भीती निर्माण करेल. अनेक प्रकरणांमध्ये 14 सेकंदापेक्षा जास्त काळ पाहणे देखील गुन्हा मानले जाते. त्यानंतर IPC कलम 354C वायरिझम म्हणजे महिलेच्या गुप्तांगात घुसखोरी करणे, कृत्याचा फोटो घेणे, व्हिडिओ पाहणे, रेकॉर्ड करणे व सार्वजनिक करणे, ज्यासाठी कारावासाची शिक्षा आहे. 1 ते 3 वर्ष कारावास व दंड दोनही तुम्हाला होऊ शकते. त्यानंतर IPC कलम 354D पाठलाग, महिलेचा पाठलाग करणे, एखाद्या व्यक्तीकडे जाणे, जवळ जाण्याचा प्रयत्न करणे किंवा तिला भीती वाटेल अशा पद्धतीने पाहणे, ज्यासाठी 3 वर्षापर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यानंतर IPC कलम 509 स्त्रीच्या विनयाचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्द, हावभाव किंवा कृती करणे, महिलेच्या विनयाचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्द, हावभाव किंवा कृती करणे, यासाठी 3 महिन्यांपर्यंत शिक्षा व दंड होऊ शकतो. त्यानंतर IPC कलम 354A लैंगिक छळ, यामध्ये अश्लील हावभाव करणे, टिप्पण्या करणे किंवा लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मागणी करणे समाविष्ट आहे, ज्यासाठी 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आता FIR दाखल करण्याची प्रक्रिया कशी आहे? जर एखाद्या स्त्रीकडे जर वाकड्या नजरेने जर कोणी पाहत असेल, वेगळ्या भावनेने जर पाहत असेल, अश्लील हावभाव करून जर पाहत असेल, लैंगिक छळाच्या दृष्टीने जर पाहत असेल, तर त्या स्त्रीने न्याय मागण्यासाठी कुठे जावं? तर सर्वप्रथम FIR दाखल करण्याची प्रक्रिया पाहून घ्या. पहिले पोलीस स्टेशनला जा, तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जा, तक्रार दाखल करा, म्हणजेच घटनेची संपूर्ण माहिती द्या. केव्हा घडली, कुठे घडली, काय घडले तुमच्यासोबत आणि आरोपी कोण आहे. त्यानंतर विभागांचा उल्लेख करा. जर तुम्हाला कलम माहीत असेल तर त्या कलमाचा तुम्ही त्या विभागाला, जिथं तुम्ही रिपोर्ट देऊन राहिले ना, जे तुमची तक्रार नोंद करत आहे, त्या ठिकाणी ते तुम्हाला नमूद करायचं विभाग. जसं 354C, 354D, 509 आणि 354A सांगा. FIRची प्रत घ्या. FIRची प्रत घ्यायला विसरू नका. हा कायदेशीर प्रक्रियेतील पहिला दस्तऐवज आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा पहा. केरळ राज्यात आणि इतर काही ठिकाणी 14 सेकंदाचा हा नियम चर्चेत होता, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सतत पाहणे हा गुन्हा आहे, जरी तो विनोद म्हणून असला. तुम्ही विनोदानं सुद्धा तुम्ही एखाद्या स्त्रीकडे जर पाहत असेल तरी तो गुन्हा आहे. 14 सेकंदाच्या जास्त तुम्ही जर पाहत असेल तर तो अश्लीलतेचा किंवा वेगळ्या ज्या कलमांतर्गत त्याची नोंद केली आहे त्या पद्धतीचा तो गुन्हा होऊ शकतो. जर एखाद्या महिलेला असे वाटत असेल की तिच्याकडे सतत पाहिले जात आहे आणि तिला अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटत असेल तर ती पोलिसांकडे जाऊ शकते. त्यानंतर बघा, यामध्ये आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज करण्यासाठी तुमची संपूर्ण माहिती तिथे द्यायची आहे. घटनेची तारीख, वेळ, अचूक ठिकाण, घटनेची घटना सविस्तरपणे त्यामध्ये लिहा. त्यात सामील असलेल्यांची माहिती द्या आणि कायद्यानुसार जी कारवाईची विनंती करा. तसेच आवश्यक असल्यास ओळखपत्र किंवा पुराव्यांची प्रती जोडा. ओळखपत्र जसं मतदानाचं ओळखपत्र आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, इत्यादी जो पुराव्यांची प्रती जी आहे एखादी ते जोडा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस क्रमांक 112 डायल करा, तुम्हाला मदत करतील. किंवा संबंधित पोलीस ठाण्याला ऑनलाईन प्रत्यक्ष भेटून लेखी किंवा तोंडी तक्रार तुम्ही देऊ शकता. अर्ज कसा करायचा आहे तक्रारीचा, म्हणजे सॅम्पल कंप्लेंट्स लेटर जे मी तुम्हाला इथे सांगत आहे. प्रेषक म्हणून तुमचे नाव लिहा, तुमचा पत्ता कुठं राहता तुम्ही, मोबाईल क्रमांक द्या, ईमेल ID करा. त्यानंतर प्रती म्हणजे तुम्हाला रिपोर्ट कुठं करायचा तर पोलीस निरीक्षक आहे, ज्या जवळचं पोलीस स्टेशन आहे तिथं पोलीस निरीक्षक आहे, तिथे तुम्ही प्रती म्हणून पोलीस निरीक्षकाचं नाव लिहा. त्यानंतर पोलीस स्टेशनचं नाव लिहा, जिथे तुमचं पोलीस स्टेशन असेल पोलीस स्टेशनचा तिथे पत्ता लिहा. विषय जर असेल घटनेचा प्रकार कुठं घडला आहे ते लिहा. उदाहरणार्थ जसं तुमच्यासोबत जी घटना घडली आहे त्याबाबत जे सविस्तर जे आहे थोडक्यामध्ये तिथे माहिती लिहा. आणि अर्ज कसा लिहायचा तर बघा, महोदय म्हणून टाका, मग सुरुवात करा. मी म्हणजे तुमचं नाव लिहा, राहणार तुम्ही जिथं राहता तो पत्ता लिहा, हल्ली मुक्काम
प्रॉपर मुक्काम जिथं घटना घडली आणि तुम्ही त्या शहरात राहत असेल, गावात राहत असेल, तिथला तुम्हाला पत्ता तिथे लिहायचा आहे. या अर्जाद्वारे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की दिनांक ज्या तारखेला तुमच्यासोबत घटना घडली आहे ती तारीख लिहा आणि रोजी अंदाजे ज्या तारखेला ही घटना घडली आहे तिथली वेळ, ज्या वेळेस घडली ती वेळ तुम्ही त्या ठिकाणी नमूद करा. कोणत्या किती वाजता तुमच्यासोबत ती घटना घडली आहे. आणि त्यानंतर माझ्यासोबत घटनेचे ठिकाण म्हणजे या ठिकाणी असे घडले, येथे एक गंभीर घटना घडली म्हणून त्या ठिकाणी नमूद करा. त्यानंतर घटनेचा तपशील कसा लिहायचा आहे, काय घडले, उदाहरणार्थ म्हणजे तुमच्यासोबत जे गैरवर्तन झाले त्या संबंधित माहिती लिहायची आहे. त्यानंतर कधी घडले, तारीख आणि वेळ, कुठे घडले, अचूक ठिकाण, कोणी केले, माहीत असलेल्या आरोपीचे नाव आणि वर्णन आणि त्याचा पत्ता जर माहीत असेल तर लिहा. या घटनेचे साक्षीदार आहेत, जसं तुमच्यासोबत जर कोणी मित्र मैत्रिणी असेल किंवा तुमचे आईवडील असेल या कोणी ओळखीचं असेल तर त्याचा पत्ता आणि त्याचे नाव लिहा. या घटनेमुळे माझे काय नुकसान झाले, तर शारीरिक या मानसिक, त्या पद्धतीचं तुम्ही तिथे नमूद करा. आणि या घटनेचा मला मोठा मनस्ताप आणि आर्थिक फटका बसला आहे. माझी आपणास विनंती आहे की या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि माझे जे काही माझ्यावरती जो काही अत्याचार झाला त्याबद्दल मला न्याय मिळवून द्यावे. त्यानंतर आपल्या त्वरित कारवाईबद्दल मी आपला आभारी राहीन असं लिहा. आणि शेवटी आपला विश्वासू, तुमची सही, तुमचं नाव, सोबत तुमचा ओळखीचा पुरावा ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्डची जी प्रत असेल ते, त्यानंतर इतर संबंधित काही कागदपत्रे असेल, खरेदी पावती असेल, तुमचे फोटो वगैरे असेल ते तुम्ही तिथे सबमिट करा. महत्त्वाचे मुद्दे पहा. अशी जेव्हा घटना तुमच्यासोबत घडते तर तुम्ही काय करायला पाहिजे, आपत्कालीन मदत केंद्र जो क्रमांक आहे 112 पोलीस मदत क्रमांक आहे तो तुम्ही डायल करायचा आहे. कधीही तुमच्यासोबत जर अशी घटना घडली तर 112वर डायल करा 112 क्रमांक आणि तिथे तुम्हाला पोलीस मदत मिळणार आहे. तोंडी तक्रार द्या पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही लेखी अर्जाऐवजी तोंडी तक्रारही देऊ शकता, जी पोलिसांनी लिहून घेणे आणि तुम्हाला वाचून दाखवणे हे बंधनकारक आहे पोलीस स्टेशनमध्ये. त्यानंतर ऑनलाईन तक्रार महाराष्ट्रामध्ये तुम्ही DIAL 112.mahapolice.government.in या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तुमच्या जिल्ह्याच्या पोलीस वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार तुम्ही नोंदवू शकता. पुरावे, अर्जासोबत तुमची ओळख पटवणारे कागदपत्र आणि घटनेशी संबंधित इतर पुरावे तुम्हाला जोडायचे आहे. त्यानंतर FIR, जर गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस FIR प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यास बांधील आहेत. म्हणजे गुन्हा जर दखलपात्र असेल, दखल घेण्याजोगता जर गुन्हा घडलेला असेल तर पोलिसांना नोंद घेणे ही बंधनकारक आहे. जर असे पोलीस जर नोंद जर FIR करत नसेल तर त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यावर कंप्लेंट करून तुम्ही त्यांच्यावर कारवाईसुद्धा करू शकता. अशा पद्धतीनं जे आहे तर ही जे 14 सेकंद जे आहे तर स्त्रियांना एक कवच आहे की जे काही समाजामध्ये असलेले जे मानसिक दृष्टिकोन आहे तो लोकांचा बदलल्याशिवाय राहणार नाही. चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच विशेष माहिती घेऊन येऊया. आज इथंच थांबा. धन्यवाद.